नमस्कार, मी कुमुदिनी वसंत देसाई डोंबिवलीवरून आले आहे। कोरोना काळात आपला टाइमपास म्हणून काहीतरी ऐकायचं म्हणून एक चला दिसतंय कोणतरी माणूस काहीतरी सांगतोय म्हणून ते ऐकलं आणि त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलेलं की कोणाला जॉईन व्हायचं असेल तर अमक्या दिवशी जॉईन झालं आणि तेव्हा मी ऑनलाईन जॉईन झाले। 21 मध्ये मी जॉईन झाले, 22ला त्यांच्या वेबिनारला आले होते इथे देहमला आणि आता परत आले। मला 20 वर्षापासून डायबिटीस होता, 3 गोळ्या घेत होते, अर्ध्या गोळीवर आलेली आहे। माझ्याबरोबरच्या बॅचमधल्यांच्या बहुतेक दोघा चौघांच्या आता पूर्ण गोळ्या बंद झाल्यात। माझी व्हायला पाहिजे होती, ही माझी लेथर्जी, ही माझी चूक आहे। सर एवढे तळमळीने सांगतात पण आपण करताना आपण ते विचार करायला पाहिजे। पण कसं आहे, माझ्यावर घरच्या जबाबदारी पण खूप आहेत। माझी एक मतिमंद मुलगी आहे, मुलगा लहान आहे, मिस्टरांचे प्रॉब्लेम आहेत। पण मी आता हे सुरू केल्यापासून एवढी फिरते, सोशल वर्क करत सगळीकडे फिरत असते, सगळ्यांना सांगते डायबिटीस तुम्हाला आहे तर तुम्ही कसं व्हायचं, सरांचं लेक्चर आहे का। आणि प्रत्येकजण माझ्या माहितीप्रमाणे मी सांगितलेले याच्यातले बरेच जण जॉईन पण झालेले आहेत। मला आता वाटलं काय आता परत जाऊया, आता परत एकदा आपलं रिव्हिजन होऊन जाईल म्हणून मी आले। पण मला इतकी खुश आहे मी, आता 5 दिवस अगदी मस्त मजेत घालवले आणि बरेचसे आजार माझे गेलेलेच आहेत। काल पण आणखीन पण एक गोळी सरांनी माझी दुसरी कमी केलेली आहे आणि मी खूप आनंदी। आणि हे मला सगळं बंद करायचं आहे, बंद होईपर्यंत आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत DFFला कधीच सोडणार नाही। माझ्यासाठी तरी निदान किंवा माझ्यासारख्या हजारो लोकांसाठी परमेश्वरांनी सरांना भरपूर आयुष्य आणि आरोग्य द्यावं हीच परमेश्वरावर प्रार्थना। धन्यवाद।